नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुमच्या पण घरामध्ये फॅमिलीमध्ये महिलांना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जर भेटला नसेल व त्यांचे हप्ते थकलेले असतील मित्रांनो व काही प्रॉब्लेम येत असेल, जसं की मित्रांनो आधार सीडिंगचा प्रॉब्लेम, नवीन तुम्ही फॉर्म अप्लाय केला असेल किंवा जुना फॉर्म अप्लाय केला असेल त्यामध्ये काही प्रॉब्लेम व्हेरीफाय झालेले नसेल, अशा भरपूर वेगवेगळे कारणामुळे जे पैसे आहेत ते थांबलेले असतील, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रोसेस बघणार आहोत आणि हे पैसे तुमचे का थांबलेले आहे ही पण माहिती आपण बघणार आहोत व त्याच्यासाठी कोणता फॉर्म भरायचा आहे हे मी पुढे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। मित्रांनो, हे काही महत्त्वाचे अपडेट आहे आणि त्या रिलेटेड जे आर्टिकल आलेले आहेत त्यामार्फत आपण आज ही जे अपडेट आहे ती बघणार आहोत। आता इथं बघू शकता, आता इथं एकट्या बहिणींना दोषी कशा, आता इथं भरपूर जणांना कसं आहे मित्रांनो अपात्र ठेवण्यात आलेलं आहे। आपण मित्रांनो जे अपात्र महिला आहेत त्यांना पण पैसे कसे भेटतात, आता आधार लिंक नसतानाही त्यांना सरकारी योजनेचा जो पैसा आहे तो देण्यात येत आहे मित्रांनो, कागदपत्रे तपासणी विना। मित्रांनो, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत किंवा त्या महिला अर्जामध्ये किंवा ह्या योजनेमध्ये बसत नाही तरी पण त्यांचे अर्ज आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्या बहिणींना या लाडक्या योजनेचा लाभ भेटत आहे मित्रांनो, अशी फसवणूक चाललेली आहे मित्रांनो। इथे बघू शकतात माझी लाडकी बहीण योजना, आता या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट होतोय मित्रांनो। आता इथं भरपूर असे जवळपास 10 कारण आहेत। आता हे 10 कारण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, याच्यातली एक जरी चूक तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला जे पैसे आहेत ते भेटणार नाहीत। आता इथे बघू शकतात जॉईंट बँक अकाउंट वापरणे, आता भरपूर लाडक्या बहिणींनी अर्ज करताना व त्यांच्या घरच्यांनी फॅमिलीने अर्ज करण्याच्या वेळेस जॉईंट बँक अकाउंट दिले आहे, तर जॉईंट अकाउंट हे चालत नसतं मित्रांनो, तुम्हाला सेपरेट अकाउंट लागतं आणि त्या अकाउंटला आधार लिंक हे लागत असतं। हमीपत्र बरोबर नसणे आणि टिक मार्क न करणे, आता फॉर्म आपण भरले होते मित्रांनो हमीपत्राचे, आता काहींनी काय केलं सही केली आणि डायरेक्ट फॉर्म अपलोड केले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टिक मार्क पाहिजे होती, जर टिक मार्क नसेल तर तुमचा हा फॉर्म अपात्र ठरलेला असतो। आता बँकेला आधार कार्ड लिंक नसणे, आता प्रत्येक बँकेला ज्या योजनेचा लाभ तुम्ही घेत आहे त्याला बँकेला आधार कार्ड लिंक हे असणं गरजेचं आहे, जर लिंक नसेल तर तिथं तुम्ही अपात्र ठरणार आहे। आता मित्रांनो हे काही पॉईंट आहे, एक पॉईंट कोणत्याही व्हिडिओमध्ये कोणी कव्हर केलेलं नाही, आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केले जात आहेत मित्रांनो। कागदपत्रे स्पष्ट अपलोड न करणे, आता भरपूर जणांनी साईज केबी मध्ये कमी जास्त करताना ते एकदा बघितले नाही की ते साईज कमी जास्त केल्यानंतर तो जो आपण डॉक्युमेंट अपलोड करतोय तो डॉक्युमेंटमध्ये जे अक्षर असतात, जी माहिती असते ती स्पष्ट दिसत नसते, त्याच्यामुळे पण फॉर्म हे लाडक्या बहिणीचे रिजेक्ट झालेले आहे। आता जेव्हा रिजेक्ट झाले मित्रांनो त्यावेळेस करेक्शन करता आलं नाही व करेक्शन करण्याचा टाइम पण संपला होता, त्याच्यामुळे पण लाडक्या बहिणी ह्या अपात्र राहिलेल्या आहेत। आधार कार्ड आणि रेशन कार्डवरील पत्ता बरोबर न जोडणे, आता मित्रांनो जिथला आधार कार्ड तिथलाच पत्ता पाहिजे असतो, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांचा आधारवरती आणि रेशन कार्डवरती वेगवेगळा पत्ता असल्यामुळे ते रिजेक्ट झालेले आहेत फॉर्म। आधार कार्ड आणि रेशन कार्डवरचे दोन्ही साईडची जी बाजू असते ती अपलोड करायला लागते, आता भरपूर जणांनी एकच साईडची बाजू अपलोड केलेला आहे। आता फॅमिली डिटेलमध्ये कोण कोण आहे यामुळे ते पुढची माहिती व जो ॲड्रेस असतो पाठीमागचा आधार कार्डवरला तिथे मित्रांनो तुम्हाला दोन्ही साईडच्या बाजू ह्या अपलोड करायला लागत होत्या, आता एक अपलोड केल्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत आणि अपडेट नसणे, मित्रांनो मोबाईल नंबर हा आधारला अपडेट पाहिजे होता, आता भरपूर जणांचा अपडेट नव्हता तर त्याच्यामुळे पण जो अर्ज आहे तो रिजेक्ट झालेला आहे। पण मित्रांनो काही जर आपण पॉईंट बघितले आणि जर काहींचे जर अर्ज बघितले त्यांचे ह्यामध्ये भरपूर असे पॉईंट आहेत की ते अपडेट नव्हते तरी पण त्यांचे अर्ज आहे हे अप्रूव्ह करण्यात आलेले आहे। सगळा हा घोटाळा झालेला आहे मित्रांनो आणि जे पात्र ठरतात तर त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे मित्रांनो। संपूर्ण माहिती एकाच भाषेत नसणे, आता काही इंग्लिशमध्ये टाकले तर काही मराठीमध्ये। आधार कार्ड रेशन कार्ड आणि बँक पासबुक वरती वेगळे नाव असणे, आता आधार कार्ड बँक पासबुक आणि ते नाव आहे सेम पाहिजे होतं, थोडंफार मागं पुढं नाव असल्यामुळे पण अर्ज हे बाद झालेलं आहे। आधार कार्ड सोबत लिंक असलेले बँक पासबुक अकाउंट नंबर जे आहे ते द्यायचं होतं मित्रांनो। ही काय माहिती आहे मित्रांनो, ही पूर्ण अपडेट जर ज्यांची होती तर त्यांचे जे अर्ज आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत आणि ज्यांचे ही माहिती अपडेट नव्हती त्यांचे जे अर्ज आहेत ते अप्रूव्ह झाले नाही, ते फॉर्म रिजेक्ट झालेला आहे मित्रांनो। ही काही अपडेट होती, आता ह्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी या व्हिडिओच्या पाठीमागचा एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायचा आहे, त्यामध्ये एक नवीन फॉर्म भरायचा व तो फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे सबमिट करायचा आहे हे मी सांगितलेलं आहे मित्रांनो। त्या व्हिडिओची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला
बघायला भेटेल। तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आणि त्या व्हिडिओनुसार तुम्हाला जी प्रोसेस आहे ती करायची आहे। आता भरपूर असा घोटाळा झालेला आहे मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणी पात्र पाहिजेत त्या अपात्र आहेत आणि ज्या अपात्र पाहिजेत तर त्या पात्र झालेल्या आहेत मित्रांनो ही काय आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघितली आहे। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला ज्या अपडेट आहे त्या टाइमवर मिळत राहतील। मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।